फणस म्हटलं की कसं लगेच गाव आठवतो, नाही का? लहानपणीच्या आठवणी, स्वयंपाकघरातला तो वास. पण त्याची ओळख फक्त एवढीच नाहीये. आजच्या जमान्यात फणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. तो फक्त एक भाजी नाही, तर एक फंक्शनल फूड आहे. तुम्ही विचारही करू शकणार नाही की फणसाचे किती वेगवेगळे उपयोग होऊ शकतात. म्हणजे बघा, फायबरने भरलेली पावडर, शाकाहारी लोकांसाठी तर जणू मांसाचा एक उत्तम पर्याय, आणि भविष्यात तर हायब्रिड मीटमध्येही त्याचा वापर होऊ शकतो. एवढंच काय, त्याच्या बियांमध्ये सुद्धा प्रचंड क्षमता आहे. हीच तर त्याची खासियत आहे. मग एवढी सगळी क्षमता आहे, इतके उपयोग आहेत, तरीही फणस जगभरात का पोचला नाही? काहीतरी अडचण असणार, बरोबर? याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपली पुरवठा साखळी, जी पूर्णपणे विस्कळीत आहे. म्हणजे फणस कुठून येतोय, तो कितपत पिकलेला आहे, यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये. आणि हीच तर खरी समस्या आहे. हे बघा, सध्याची परिस्थिती आणि जागतिक बाजारपेठेला काय हवंय यात जमीन आसमानाचा फरक आहे. एका बाजूला आपण त्याला एक गावठी पीक म्हणून हौशी पद्धतीनं हाताळतोय, आणि दुसऱ्या बाजूला आहे जागतिक बाजारपेठ, जिला व्यावसायिक मानक लागतात. जगात अशी अनेक कृषी उत्पादनं आहेत जी यशस्वी झाली. त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो? सुपर फूड्सना जागतिक ओळख फक्त जुन्या आठवणींमुळे किंवा गोष्टींमुळे मिळत नाही. ती मिळते शिस्तीमुळे, एका प्रॉपर सिस्टीममुळे. उदाहरणादाखल बदाम घ्या किंवा सफरचंद घ्या. ते जगभर फक्त चवीमुळे नाही पोचले. त्यांच्या मागे एक मजबूत प्रणाली आहे. क्वालिटी कंट्रोल, सगळ्या मालाची एकसारखी प्रतवारी. फणसालाही याच व्यावसायिक दृष्टिकोनाची गरज आहे. तर मग नक्की काय करायला हवं? फणस कितपत पिकलाय हे वैज्ञानिक पद्धतीने तपासण्यापासून ते तो कसा कापला जातो, कसा पॅक होतो, या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नियंत्रण आणि पारदर्शकता आणावी लागेल. आजचा जो ग्राहक आहे ना, तो खूप हुशार आहे. हे उत्पादन कुठून आलं, ते कसं बनवलं गेलं, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच एक पारदर्शक प्रणाली असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या ग्राहकांना काय हवंय? त्यांना प्रत्येक वेळी एकसारखी गुणवत्ता हवी आहे. म्हणजे आज जी चव आणि दर्जा मिळाला, तोच पुढच्या वेळीही मिळाला पाहिजे. जर असं झालं नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात विश्वास निर्माण करणं जवळपास अशक्य आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. फणसाची जी परंपरा आहे, तो त्याचा आत्मा आहे, त्याची ओळख आहे. पण त्याला जगभर पोचवण्यासाठी, त्याला मोठा करण्यासाठी एक मजबूत प्रणालीच लागेल, सिस्टीमच लागेल. आणि जेव्हा ही परंपरा आणि तंत्रज्ञान एकत्र येतील ना, तेव्हा फणसाचं भविष्य खऱ्या अर्थाने बदलेल. तो फक्त एक ट्रेंड म्हणून राहणार नाही, तर पर्यावरण आणि आरोग्यासाठी एक जागतिक स्तरावरची चळवळ बनेल. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फणसाकडे पाहाल, तेव्हा त्याला फक्त एक भाजी म्हणून बघू नका. त्याकडे भविष्यातलं एक जागतिक सुपरफूड म्हणून पहा, जे फक्त एका गोष्टीची वाट पाहतंय की आपण त्याला योग्य प्रणाली आणि योग्य दूरदृष्टीने तयार करावं.